नमस्कार मंडळी. जीवनात प्रत्येक वेळी जिंकणे किंवा स्वतःला बरोबर सिद्ध करणे गरजेचे नसते. काही प्रसंगी शांत राहणे म्हणजेच तुमचा पराभव नसून तो तुमचा संयम, समंजसपणा आणि बुद्धिमत्ता दर्शवतो. अहंकाराच्या शर्यतीत उतरून स्वतःची शक्ती वाया घालवण्यापेक्षा जिथे शब्दांना किंमत नाही तिथे मौन बाळगणे हाच खरा शहाणपणा आहे. माघार घेणे ही तुमची कमजोरी नसून स्वतःची मानसिक शांतता, स्वाभिमान आणि महत्वाची नाती जपण्यासाठी घेतलेला एक समंजस निर्णय असतो. म्हणूनच या 6 विशिष्ट प्रसंगी वाद न घालता गप्प राहणे हाच तुमचा सर्वात मोठा आणि खरा विजय ठरतो. नंबर 1. मूर्ख व्यक्तींसोबत वाद. मूर्ख किंवा हट्टी माणसाशी वाद घालणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे. अशा माणसाला सत्याशी काही देणं घेणं नसते. त्याला फक्त स्वतःचाच हट्ट खरा करायचा असतो. तुम्ही कितीही पुरावे दिले किंवा योग्य विचार मांडले तरी ती व्यक्ती तुमचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. अशा वेळी त्याच्याशी हुज्जत घालत बसलात तर तुमचीच मानसिक शांतता भंग पावते. तुमचा महत्वाचा वेळ आणि शक्ती फुकट वाया जाते. अशा माणसाला जिंकू देणे किंवा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गप्प राहणे हा तुमचा पराभव नसून तो तुमचा शहाणपणा असतो. त्यामुळे मूर्ख माणसाशी जिंकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शांत राहून तिथून बाजूला होणे हेच स्वतःचे मानसिक आरोग्य आणि स्वतःची ऊर्जा वाचवण्याचे सर्वोत्तम उत्तर आहे. नंबर 2. स्वतःच्या कुटुंबात अहंकाराची लढाई. कुटुंब हे आपले घर असते आणि तिथे जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्वाचे असते. बऱ्याचदा घरात अगदी लहान सहान गोष्टीवरून वाद सुरू होतात, पण हळूहळू त्यात अहंकार, इगो मध्ये येतो. मीच कसा बरोबर किंवा मी का नमतं घेऊ यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. घरातील वादात जर तुम्ही जिंकलात पण माणसांची मनं दुखावले तर तो विजय काहीच कामाचा नसतो. अशा वेळी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून थोडं नमते घेणे ही तुमची कमजोरी नसते तर ते तुमचे कुटुंबावर असलेले प्रेम दर्शवते. माघार घेतल्याने तुम्ही लहान होत नाही, उलट घरातील वाद तिथेच संपतो. नात्यांमध्ये जय पराजय शोधण्यापेक्षा थोडी नम्रता दाखवून शांत राहिलात तर घरात प्रेम, आपुलकी आणि शांतता कायम टिकून राहते. नंबर 3. गुरु आणि देवाच्या समोर. गुरु आणि ईश्वर यांच्या समोर माणसाचा अहंकार अजिबात कामी येत नाही. गुरु आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवतात आणि ईश्वर आपल्याला शक्ती देतात. जर आपण त्यांच्या समोर स्वतःचे ज्ञान किंवा मोठेपणा दाखवायला गेलो तर आपण शिकण्याची आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याची खूप मोठी संधी गमावून बसतो. भक्ती आणि ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे समर्पण. गुरु आणि देवापुढे हार मानणे किंवा नतमस्तक होणे म्हणजे स्वतःला लहान समजणे नव्हे तर त्यांच्या अथांग ज्ञानाचा आणि शक्तीचा आदर करणे होय. जेव्हा आपण आपला इगो बाजूला ठेवून पूर्ण श्रद्धेने त्यांच्या समोर झुकतो तेव्हाच आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते आणि मनात एक वेगळीच शांती अनुभवता येते. म्हणूनच गुरु आणि देवाच्या दारात स्वतःचे ज्ञान बाजूला ठेवून लीन होणे हाच खरा शहाणपणा ठरतो. नंबर 4. जिथे तुमच्या इज्जतीची म्हणजे मूल्याची किंमत नाही. जिथे तुमच्या शब्दांना, विचारांना किंवा अस्तित्वाला काहीच किंमत दिली जात नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचाच अपमान करून घेणे होय. अशा ठिकाणी तुम्ही कितीही चांगले बोललात किंवा कितीही योग्य असलात तरी लोक तुमच्या भावना समजून घेणार नाहीत. अशा वातावरणात उगाच स्वतःचे श्रेष्ठत्व दाखवत बसण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा गप्प राहणे आणि तिथून शांतपणे बाजूला होणे हेच योग्य ठरते. आपली किंमत नसलेल्या जागी थांबून स्वतःचा मान कमी करून घेण्यापेक्षा स्वतःहून माघार घेणे हे तुमची कमजोरी नसते, उलट तो तुमचा स्वाभिमानाचा विजय असतो. जिथे आदर नाही तिथे मौन पाळणे आणि त्या जागेचा त्याग करणे हीच स्वतःच्या इज्जतीची खरी जपणूक असते. नंबर 5. जिथे तुमच्या मौनाचा अर्थ कोणाला समजत नाही. कधी कधी आपले मौन आणि शांतता ही शब्दांपेक्षा खूप काही सांगून जात असते, पण जिथे लोकांना तुमच्या शांततेमागचे दुःख, राग किंवा भावना समजत नाही तिथे त्यांना शब्दांनी समजून सांगणे आणखीनच कठीण होऊन जाते. जिथे भावनांची कदर उरलेली नसते तिथे उगाच स्पष्टीकरण देत बसल्याने फक्त स्वतःचाच मानसिक त्रास वाढतो. अशा वेळी मला समजून घ्या अशी विनवणी करत बसण्यापेक्षा किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शांतपणे माघार घेणे हेच सर्वात योग्य ठरते. तुमची शांतता न समजणाऱ्या माणसांना तुमचे शब्द तरी कसे समजणार?
त्यामुळे अशा ठिकाणी हार मानणे म्हणजे पराभव स्वीकारणे नव्हे, तर स्वतःच्या भावनांना आणि आत्मसन्मानाचा अनादर होण्यापासून बचाव करणे होय. तिथे गप्प राहून हाच बुद्धिमत्तेचा मार्ग असतो. नंबर 6. स्वतःच्या मुलांसमोर. मुलांचे संगोपन करताना त्यांच्या समोर प्रत्येक वादात किंवा चर्चेत जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खूप मोठी चूक ठरू शकते. मुलांसोबत आपण पालक म्हणून असतो, कोणताही प्रतिसाद म्हणून नाही. जर आपण सतत त्यांच्यावर आपलेच म्हणणे लादले किंवा प्रत्येक वेळी जिंकण्याचा अट्टहास धरला तर मुलांच्या मनात आपल्याबद्दल भीती, राग किंवा अंतर निर्माण होऊ शकते. त्यांच्यासोबतच्या लहान सहान गोष्टीत कधी कधी हसत खेळत माघार घेणे म्हणजे आपला पराभव नसतो, तर ते मुलांचे मन जिंकण्याचे माध्यम असते. जेव्हा तुम्ही मुलांचे ऐकून घेता किंवा त्यांच्यासमोर प्रेमाने नमतं घेता तेव्हा मुलांमध्ये तुमच्याबद्दल एक विश्वासाची भावना निर्माण होते. त्यांना वाटते की माझे आई वडील मला समजून घेतात. म्हणूनच मुलांसमोर स्वतःचा अधिकार सिद्ध करण्यापेक्षा प्रेमाने आणि संयमाने माघार घेणे हेच तुमच्यातील नाते अधिक घट्ट आणि सुंदर बनवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.